नमस्कार. पॉप्युलेशन ग्रोथ अँड डिकेवरचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, इफ द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री डबल्स इन 60 years, in how many years will it be triple if rate of increase is proportional to the number of inhabitants? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन. हॅबिटंट्स मीन्स त्या पीपल्स, नंबर ऑफ पीपल्स वर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हे ग्रोथचं एक्झाम्पल आहे, पॉप्युलेशन ग्रोथचं एक्झाम्पल आहे. सो पी हे पॉप्युलेशन असेल तर रेट ऑफ चेंज हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी असं दिलंय. सो ह्या सगळ्या याच्यावरनं स्टेटमेंट किंवा डिफरन्शियल इक्वेशन काय फॉर्म होणार आहे तर रेट ऑफ चेंज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन. हियर सपोज पी इज इक्वल टू पॉप्युलेशन असं आपण म्हटलं, हे नोटेशन घेऊ. Then given that dp by dt is directly proportional to population p, directly proportional to number of inhabitants म्हणजे people. So ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता इथे हे आपल्याला अल्जेब्राइक इक्वेशन लागणार आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. आपल्याकडे आहे डिफरन्शियल इक्वेशन, ज्यामध्ये आपण dp by dt इज इक्वल टू kp वगैरे घेतो आणि इट इज डिफरन्शियल इक्वेशन. सो ते कसं डिफरन्शियल इक्वेशनवरनं कसं अल्जेब्राइक इक्वेशन फाइंड आउट करायचं हे आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले. सो जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा फक्त एकदा चेक करायचं आपल्याला कुठल्या टाईपचे एक्झाम्पल आहे, त्यासाठी आपण हे स्टेटमेंट दिलंय. सो डीपी बाय dt डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. सो पॉप्युलेशन ग्रोथचं एक्झाम्पल आहे. तर आपण अल्जेब्राइक इक्वेशन इथे ह्याच्यावरनं डायरेक्टली येते, ते डेरिव्हेशन सगळं करत बसायची गरज नाही. सो हे डीपी बाय dt डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी आहे. दॅट इम्प्लाइज, आपल्याला इक्वेशन माहिती आहे, दॅट इम्प्लाइज पी इज इक्वल टू p0 e raised to kt. where t is a time, k is a proportional constant, p0 means original proportional population means time t is equal to 0 असताना p किती आहे म्हणजे p0 किती आहे हे इथे इंडिकेट करतात. and t means current population for time t. हा असा तो फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला होता, हा आपण इथे यूज करू शकतो. आता एक एक स्टेटमेंट घ्यायचं आणि त्याप्रमाणे काय काय दिलंय कसं काढायचं ते बघूया. फर्स्ट काय दिलंय, द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री डबल्स इन 60 years. डबल्स म्हणजे जे पॉप्युलेशन आहे, पी हे पॉप्युलेशन घेतले. सो डबल्स मीन्स किती होणार आहे, 2p पॉप्युलेशन होणार. 2p पॉप्युलेशन आफ्टर किती 60 years होणार. सो टी इज इक्वल टू तिथे 60 years. त्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये टी इज इक्वल टू 60 years आपण जर सबस्टिट्यूट केलं आणि पॉप्युलेशन काय म्हटलंय, डबल म्हटलंय. सो पॉप्युलेशन विल बी 2p. त्यामुळे पॉप्युलेशनच्या इथे 2p येणार आणि इथला टीच्या इथे 60 येईल. त्याच्यावरनं आपल्याला एक इक्वेशन मिळेल. त्या इक्वेशनचा यूज करून पुढचं स्टेटमेंट प्रूव्ह करायला त्याचा यूज करायचं. सो फॉर टी इज इक्वल टू 60 म्हणजे टाइम टी इज इक्वल टू 60 years असं दिलं असेल तर पॉप्युलेशन किती होतं, डबल होतं. देन पॉप्युलेशन इज इक्वल टू 2p म्हणजे ही जी टर्म आहे पी ही किती होते तिथे 2p होते. आता हे सगळं आपण या इक्वेशनमध्ये घातलं, याला इक्वेशन 1 असं होण्याकडे हे आपल्याला इक्वेशन लागणार नाही. सो पॉप्युलेशन इज 2p, t इज इक्वल टू 60. सो दिस इक्वेशन बिकम्स दॅट इम्प्लाइज 2p इज इक्वल टू आणि ओरिजिनल पॉप्युलेशन किती आहे, ओरिजिनल पॉप्युलेशन आपण कन्सिडर केलंय पॉप्युलेशन इज इक्वल टू p. सो जे काही बेसिक t इज इक्वल टू 0 असताना ओरिजिनल पॉप्युलेशन किती होतं तर p होतं. आणि मग त्याच्यात काय इन्क्रीमेंट झाली की आफ्टर 60 years 2p झालं, आफ्टर अजून किती वर्षांनी 3p होणार आहे वगैरे आपण चेक करणार. सो ओरिजिनल पॉप्युलेशन किती होतं, p हे पॉप्युलेशन आहे. अँड ॲट t इज इक्वल टू 0 असं आपण लिहूया. ॲट t इज इक्वल टू 0 p इज इक्वल टू p0. कारण हे p0 जे आहे ते ओरिजिनल पॉप्युलेशन किती होतं p. काही वेळेला ओरिजिनल नंबर किती होतं हे देतात, इथे आता दिलं नाही तरी आपण या स्टेटमेंटवर म्हणू शकतो की पॉप्युलेशन डबल्स म्हटलंय, मग ज्याला डबल म्हणजे 2p म्हटलंय म्हणजे ओरिजिनली किती असणार आहे, p असणार आहे. सो p0 ओरिजिनली किती होतं, p होतं. त्यामुळे p0च्या प्लेसला आपण इथे p असं सबस्टिट्यूट करू शकतो. e रेस टू kt, e रेस टू k इंटू t इज इक्वल टू किती घेतलंय आपण 60 years. सो t ची व्हॅल्यू इथे 60 येणार. थोडंसं आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. सो दॅट इम्प्लाइज p दोन्हीकडे कॅन्सल झाले. 2 इज इक्वल टू e रेस टू 60k. जेव्हा आपण हे इक्वेशन फॉर्म करत होतो, तयार करत होतो, त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की के हा प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे, तो रेट डिसाईड करतो. त्या जे काही ग्रोथ आहे किंवा जे काही डीके आहे त्याचा रेट डिसाईड करतो. जो प्रोपोर्शनल कॉन्स्टंट म्हणतो आपण याच्या आधी 10वीला वगैरे ते बघितलं आहे आपण. प्रोपोर्शनल कॉन्स्टंट म्हणजे त्या पटीत ते वाढतं ना, म्हणून तो रेट डिसाईड करतो तो के जो असतो.
सो हा के अननोन कॉन्स्टंट असतो, पण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कधी कधी के ची व्हॅल्यू आपल्याला मिळते जी आपल्याला पुढे यूज करता येते. आता जे पहिलं स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट जे आपल्याकडे अवेलेबल होतं डबल इन 60 इयर्स वगैरे, त्यावरून आपण सगळ्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट केल्या. कशा केल्या लक्षात आला? आफ्टर 60 इयर्स पॉप्युलेशन विल बी 2p, ओरिजिनल पॉप्युलेशन p0 हे असणार आहे p, आणि t ची व्हॅल्यू 60. त्याच्यावरून आपल्याला मिळालं 2 इज इक्वल टू e रेज टू 60k. इथे k ची अगदी डायरेक्ट नाही व्हॅल्यू मिळाली तरी e आहे, त्यामध्ये दोन्ही ठिकाणी लॉग ऑपरेट केलं तर आपल्याला 60k और k कुठली तरी व्हॅल्यू मिळेल. सगळ्याच एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट के ची व्हॅल्यू मिळेलच असं सांगता येत नाही, पण के शी रिलेटेड काही स्टेटमेंट मिळू शकतं, जे म्हणजे इक्वेशन मिळू शकतं, जे तुम्ही पुढे सॉल्व्ह करताना यूज करू शकता. जशी एक्झाम्पल्स असतील तेव्हाच आपल्या ते लक्षात येईल की आपल्याला कुठल्या व्हॅल्यूज मिळत आहेत आणि मग ते आपण कशा यूज करू शकतो. सो इथे आपण दोन्हीकडे लॉग ऑपरेट करू. दॅट इम्प्लाइज log 2 इज इक्वल टू log ऑफ e रेज टू 60k. म्हणजे आपल्याला 60k इथे येतील आणि मग ह्यात कारण लॉग आणि कॅन्सल होईल. दॅट इम्प्लाइज log 2 इज इक्वल टू 60k. आता ह्या एक्झाम्पल मध्ये पर्टिक्युलरली के ची व्हॅल्यू काढणं तसं इझी झालंय, कारण के मीन्स किती येणार, हा 60 इकडे नेला log 2 अपॉन 60. log 2 ची व्हॅल्यू log 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये, याचा अर्थ कुठेतरी ती यूज करायची आहे. आता डायरेक्ट आपण log 2 ची व्हॅल्यू भरून घालायला नको, नंतर शेवटी जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सो दॅट इम्प्लाइज के ची व्हॅल्यू ते 60 आणायचे. दॅट इम्प्लाइज के इज इक्वल टू log 2 अपॉन 60. सो के ची इथे आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली जी आपण पुढे यूज करू. आता पहिलं स्टेटमेंट झालं, त्याच्यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली. आता पुढे काय विचारलंय, इन हाऊ मेनी इयर्स विल इट बी ट्रिपल इफ रेट ऑफ ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. आता आपल्याला पुढे ऍक्च्युली काय काढायचंय की ट्रिपल पॉप्युलेशन होणार, म्हणजे पॉप्युलेशन इथे 2p होतं 60 इयर्स नंतर, आता पॉप्युलेशन 3p होणार. 3p कधी होईल, व्हेन t इज इक्वल टू, पण t इज इक्वल टू दिलं नाही तर t काढायचं आहे आता आपल्याला. म्हणजे ऍक्च्युली काय काढायचंय की पॉप्युलेशन ट्रिपल किती होईल, किती वर्षांनी होईल, तो जो नंबर ऑफ इयर्स आहे तो आपल्याला तिथे काढतो, आकडा तिथे आपल्याला काढायचा, तो नंबर आपल्याला तिथे फाइंड आउट करायचा आहे. सो आधीच्या या सगळ्या याची आपल्या हे जे काही इक्वेशन आहे ते तर लागणारच आहे प्रत्येक वेळेला, आणि इथे आपण आता के ची पण व्हॅल्यू काढून ठेवलेली आहे. सो पुढचं काय आहे की फॉर के ची व्हॅल्यू इथे लिहून ठेवू. के इज इक्वल टू log 2 अपॉन 60. त्याला इक्वेशन 2 म्हणा, log 2 अपॉन 60 के ची व्हॅल्यू काढली. आता पुढे काय दिलं, इन हाऊ मेनी इयर्स इट विल बी ट्रिपल, म्हणजे टी माहित नाहीये आणि पॉप्युलेशन किती होत आहे, फॉर पॉप्युलेशन ट्रिपल होत आहे कशाच्या, पी या व्हॅल्यूच्या, मीन्स 3p इतकं होणार. ट्रिपल होत आहे मीन्स किती होणार आहे, 3p होणार आहे. फॉर पॉप्युलेशन इज इक्वल टू 3p, टी इज इक्वल टू किती, टी आपल्याला इथे आता फाइंड आउट करायचं आहे, त्यासाठी इक्वेशन 1 चा आपण यूज करूया. सो फॉर पॉप्युलेशन 3p दॅट इम्प्लाइज इक्वेशन 1 बिकम्स, आता ह्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया आणि त्याच्यावरून टी ची व्हॅल्यू मिळते का चेक करू. इक्वेशन 1 बिकम्स आफ्टर t इयर्स, किती माहिती आहे, आफ्टर t इयर्स पॉप्युलेशन p विल बी किती होणार आहे, ट्रिपल मीन्स 3p. ओरिजिनल पॉप्युलेशन किती आहे, सुरुवात केली आपण पॉप्युलेशन p, तर p आहे इंटू e रेज टू kt. आता kt म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण तो k इथे आणूया, म्हणजे आपल्याला k ची व्हॅल्यू इथे पुट करता येईल. सो p कॅन्सल झाले दोन्ही ठिकाणी. दॅट इम्प्लाइज 3 इज इक्वल टू e रेज टू kt. पण k ची व्हॅल्यू log 2 अपॉन 60 वगैरे अशी आहे, ती आपल्याला इथे प्लेस करायची. त्यासाठी हा e जर आधी कॅन्सल झाला तर बरं होईल, त्यामुळे आपण दोन्ही ठिकाणी काय करूया, लॉग ऑपरेट करूया. सो दॅट इम्प्लाइज log 3 इज इक्वल टू log ऑफ e रेज टू kt. मीन्स लॉग आता कॅन्सल होईल, मीन्स log 3 इज इक्वल टू e आणि लॉग जाईल kt. आता या k ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मधनं इथे प्लेस करू शकतो आणि मग सिम्प्लिफाय करून ती t ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. सो दॅट इम्प्लाइज फ्रॉम इक्वेशन 2 log 3 इज इक्वल टू, k ची व्हॅल्यू झाली log 2 अपॉन 60, log 2 अपॉन 60 इंटू t. आता हे बऱ्यापैकी इझी झालं, कारण आता t ची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे आता माहिती आहे आपल्याला अल्जेब्रा आहे सिंपल, हे सगळं इकडे ट्रान्सफर करून t ची व्हॅल्यू काढायची.
So that implies log 3 upon this log 2 into 60 is equal to t. आता इथे तुम्हाला कॅल्सी यूज करावा लागेल. मी सुद्धा हे काही असं सॉल्व नाही करणार आहे, कॅल्सी यूज करून याचा फायनल आन्सर काढणार आहे. सो log 3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. दॅट इम्प्लाइज log 3 is 1.0986 upon log 2 is 0.6912 into 60 is equal to t. सो आता हे सगळं तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा आणि मग टी ची व्हॅल्यू काढा. मी सुद्धा कॅल्सीवर कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि टी ची व्हॅल्यू आपण इथे घेणार. सो हे सगळं ऑपरेट केल्यानंतर कॅल्सीवर आलं टी इज इक्वल टू 95.36 इयर्स. आता 95.36 तो रूल आपण यूज करूया. इथे 6 येतो, आधीचा नंबर किती होईल, एकने इन्क्रीज होईल, सो इथे 4 होईल. फायनली असं लिहूया टी टाइम टी इज इक्वल टू 95.4 years. So after 95.4 years पॉप्युलेशन किती होणार आहे, ट्रिपल होणार. ते त्यांनी दिले, विचारले की ट्रिपल पॉप्युलेशन किती वर्षांनी होईल, तर 95.4 वर्षानंतर ते पॉप्युलेशन ट्रिपल होईल. सो काही एक्झाम्पलमध्ये जिथे तुम्हाला असं लॉग वगैरे येणार असेल किंवा e⁻³ वगैरे असं काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये लागणार असेल तर ते एक्झाम्पलमध्ये ते येतात. कारण हे एक्झाम्पल पॉप्युलेशन ग्रोथ डिकेचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तो कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. त्यामुळे log 2 ती सगळी प्रोसेस करून log 2 ची व्हॅल्यू काढा, सगळी प्रोसेस करा, लॉग टेबल सगळं घ्या आणि मग ते चेक करा log 3. एवढं ते करायला आपल्याला लागत नाही, त्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेले असतात. बाकी तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायला. सो अशा पद्धतीने तुम्ही हे इक्वेशन असतं, जसं पॉप्युलेशन ग्रोथचं आहे तसं डिकेचं आहे किंवा न्यूटन्स लॉचं आहे, ती इक्वेशन्स यूज करून जे स्टेटमेंट दिलं आहे ते स्टेटमेंट एक एक तुम्ही बघत गेलात तर त्याच्यावरून तुम्हाला जे विचारलं आहे ते काढता येऊ शकतं.